हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 5 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. आपली ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नानंतरची पहिली रात्र खूपच जगावेगळी होती. अजून पूजा झाली नाहीये, त्यामुळे हे दोघे एकमेकांच्या जवळ येऊ शकत नव्हते. पण दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. ऊर्जा ही शौर्यजवळ बसली आणि शौर्यने तिला आपल्या मनातलं सगळं सांगितलं. त्याला भविष्यात काय करायचंय, कसं करायचंय, तर ऊर्जाला किती खुश ठेवणार आहे हे सगळं तो बोलला. त्यामुळे ऊर्जालाही आनंद झाला आणि पूर्वासुद्धा हे सगळं ऐकत होती. आपल्याला किती चांगला जावई मिळालाय, ऊर्जाला किती चांगला नवरा मिळालाय हे पाहून तिलाही आनंद झाला. तर दुसरीकडे हर्षवर्धन हा चक्क ऊर्जाच्या घरी पोहोचला आणि त्याने ऊर्जा आणि शौर्यबद्दल खूप वाईट वाईट शब्द वापरले की तुला फक्त आयुष्यात थ्रिल हवं होतं म्हणून तो ऊर्जाशी लग्न केलंय. मला कळतंय, आता झाली ना तुझी इच्छा पूर्ण, चल हे लग्न मोड आणि घरी ये. त्यामुळे शौर्य खूप चिडला आणि हर्षवर्धनला ठणकावून सांगितलं, तू माझा बाप आहे म्हणून मी गपचूप ऐकून घेतोय, नाहीतर मी हे ऐकून घेतलं नसतं. त्यामुळे हर्षवर्धनला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि पूर्वा दोघी बेडवर झोपलेले असतात आणि शौर्य खाली झोपलेला असतो. तेवढ्यात शौर्यला जोरात एक डाच चावतो आणि शौर्य हा झोपेतून उठून बसतो. त्याच्या आवाजामुळे ऊर्जा आणि पूर्वा सुद्धा उठतात. पण पूर्वाने विरुद्ध दिशेने तोंड केलेलं असतं, त्यामुळे ती उठलीये हे या दोघांना समजत नाही आणि ऊर्जा शौर्याकडे पाहत असते. तर शौर्य म्हणतो, काय कटकट आहे, येथे मला इतकं गरम होतंय, डाच चावताय, पण या दोघींना काहीच होत नाहीये. या दोघी लोखंड्याच्या बनल्यात की काय? आणि हे ऐकून ऊर्जा खुदू हसू लागते. शौर्य हा मागे येऊन पाहतो तर ऊर्जा हसत असते. तिला पाहून शौर्य खूप खुश होतो. तिच्याकडे पाहून क्यूट स्माईल करतो. पण पूर्वा झोपलेली आहे असं त्यांना वाटतं. पूर्वाचे सुद्धा डोळे उघडे असतात आणि शौर्य चक्क ऊर्जाला कॉल करतो. त्यामुळे ऊर्जाच्या फोनची रिंगटोन वाजते. ऊर्जा फोन उचलते आणि म्हणते, शौर्य वेडायस का तू, घरातल्या घरात काय कॉल करतोय? पूर्वा हे सगळं ऐकत असते. शौर्य म्हणतो, मिसेस बायको आत्ताच्या आत्ता इथे माझ्याजवळ येऊन बस. ऊर्जा म्हणते, अरे काय बोलतोयस, आई जागी होईल ना. नाही, मी नाही येऊ शकत. शौर्य म्हणतो, मला काय माहीत नाहीये, आत्ताच्या आत्ता माझ्याजवळ येऊन बसायचं. असं म्हणून शौर्य फोन कट करतो. ऊर्जाचा नाईलाज होतो. पूर्वा हे सगळं ऐकून हसत असते. शौर्य आणि ऊर्जा खूप खुश असतात. आणि इकडे कुमुदिनी आजी आदित्य, तीर्था, सोनल या सगळ्यांना लग्नात काय काय घडलं हे सगळं सांगत असते. शिर्के आणि अर्पिताने येऊन कसा गोंधळ घातला हे ती सगळं सांगते. आदित्य विचारतो, अरे बापरे, एवढं सगळं झालं लग्नात? तर कुमुदिनी आजी सांगते, अरे काय सांगू तुला, त्या अर्पिताची अवस्था पाहून तर मला खूप वाईट वाटत होतं. असं वाटत होतं तिला घट्ट जवळ घ्यावं आणि तिची माफी मागावी. तर तीर्था म्हणते, हो आजी, पण तू तिच्या घरी नको जाऊ. तर आदित्य म्हणतो, खरंय, तो शिर्के ना मला कधीच आवडलेला नाहीये. कुमुदिनी आजी म्हणते, हो ना, तो शिर्के एक नंबरचा बेरकी माणूस आहे. तर तीर्था म्हणते, मला ती शिर्के मंडळी कधीच आवडली नाही, पण बाबांना अशा माणसाशी मैत्री काय करायची आहे तेच कळत नाहीये. आदित्य म्हणतो, हो ना, त्या अर्पिताबद्दलच वाईट वाटतंय, पण जे काही झालं ते ठीक झालं. कुमुदिनी सांगते, वेळेत मी त्या शिर्केला आणि अर्पिताला समजावून घरी पाठवलं, नाहीतर लग्न होण्यात खूप मोठे अडथळे आले असते. आणि तेवढ्यात हर्षवर्धन तेथे पोहोचतो आणि बाहेर उभा राहून त्यांचं सगळं बोलणं ऐकत असतो. तर तीर्था म्हणते, पण मला एका गोष्टीचा आनंद झालाय, शौर्य दादाच्या इच्छेने त्याचं लग्न झालंय. कुमुदिनी आजी खुश होते आणि म्हणते, खरंय, शौर्य खूप खुश होता. आदित्य विचारतो, पण आजी, मला एक गोष्ट कळत नाहीये, मला ऊर्जाच्या आईचा स्टँड कळतोय, पण शौर्य त्यांच्या घरी का राहायला गेला? कुमुदिनी त्याला समजावून सांगते. तुला काय वाटतं आदित्य, मग शौर्यने काय करायला हवं होतं? येथे हर्षवर्धन आणि विजया ऊर्जाला स्वीकारणार नव्हते. घरात किती मोठा गोंधळ झाला असता हे आपल्याला माहिती आहे. आणि मग पूर्वाने आपला स्टँड घेतला की जोपर्यंत हर्षवर्धन ऊर्जाला स्वीकारत नाही तोपर्यंत ती ऊर्जाला सासरी पाठवणार नाही. मग शौर्यने काय करायचं होतं? त्याने ऊर्जाला सांगायला हवं होतं का, तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. असं करता येईल का? तू तरी असं केलं असतंस का? आदित्य म्हणतो, हो आजी, अगदी बरोबर बोलते तू. हर्षवर्धन हे सगळं ऐकत असतो. तीर्था विचारते, पण आजी, आता शौर्यदादा कायमचा चाळीतच राहणार का? या घरात परत येणारच नाही का? तर कुमुदिनी आजी तिला समजावून सांगते, असं कुठे होणार आहे, शौर्य घरात नक्की परत येईल.
आदित्य विचारतो, पण त्यासाठी डॅडला त्याला समजवावं लागेल, आणायला जावं लागेल आणि डॅड कधीच असं करणार नाही. कुमुदिनी आजी म्हणते, एकदम बरोबर बोलतोयस तू. शौर्यला घरात आणणं आता कोणाच्याच हातात नाही आहे. जेवढं मला करता आलं तेवढं मी केलं. पण जर शौर्याला घरात आणायचं असेल ना, तर हर्षवर्धनलाच त्याला मनवायला जावं लागेल आणि हर्षवर्धन गेला तरच शौर्य या घरात परत येईल. नाहीतर शौर्याचं या घरात येणं खूप अवघड आहे. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आदित्य म्हणतो, पण आजी तुला काय वाटतं, डॅड जातील का? आणि तू आमच्यापासून काही लपवतेस का? कारण मगाशी बोलताना तू म्हणाली की ऊर्जाच्या आईने खूप मोठा त्याग करून या लग्नाला परवानगी दिली आहे. असं काही आहे का जे आम्हाला माहीत नाही आहे? हे ऐकून हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. कुमुदिनी आजी मनात विचार करते, नाही, हे सत्य मी तुम्हाला कधीच सांगू शकत नाही, नाहीतर तुमच्या नजरेत तुमचा बाप कायमचा खाली पडेल. कुमुदिनी आजी सांगते, अहंकार. त्या हर्षवर्धनला खूप अहंकार झालाय आणि या अहंकारामुळेच त्याला कळत नाहीये की तो काय गमावतोय. त्याच्या या अहंकारामुळेच तो स्वतःच्या मुलाला गमावतोय आणि जर त्याने हा अहंकार सोडला नाही तर शौर्य या घरात परत कधीच येणार नाही. आदित्य म्हणतो, आणि मला पूर्ण गॅरंटी आहे डॅड त्यांचा अहंकार कधीच सोडणार नाही. कुमुदिनी आजी म्हणते, हो ना, मला सुद्धा तीच भीती वाटतीये की आता पुढे काय होईल. हर्षवर्धन हे सगळं ऐकत असतो. आजी म्हणते, आता या घरात शौर्यला परत आणणं फक्त हर्षवर्धनच्या हातात आहे. जर त्याने ठरवलं तरच हे होऊ शकतं. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला खाली त्याच्याजवळ येऊन बसायला सांगतो. ऊर्जा त्याच्यासमोर येऊन बसते. ऊर्जा खरंच खूप सुंदर दिसत असते आणि शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. त्यामुळे ऊर्जा ही लाजते. ऊर्जा ही हसत असते आणि म्हणते, शौर्य वेडायस तू वेडा, असं घरातल्या घरात कोणी कॉल करतं का? हे ऐकून पूर्वासुद्धा हसत असते. शौर्य म्हणतो, आता काय करणार, मला तुझ्याशिवाय ना झोपच येत नाहीये. ऊर्जा त्याच्याकडे लाजून प्रेमाने पाहते. शौर्य तिला सांगतो, तुला माहिती आहे का, मला आहे ना हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. आपलं लग्न झालंय, आपण दोघे एकत्र आहोत, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मी लहान होतो ना तेव्हा मला असंच व्हायचं. परीक्षा असली की मला झोप येत नव्हती. मी विचार करायचो, आता अभ्यास करतो, परीक्षा संपली की मग झोपेल. आणि मग परीक्षा संपल्यावर सुद्धा एक्साइटमेंटने झोप येत नव्हती की आता सुट्टी लागली, आता एन्जॉय करायचं. तसं आपलं होतंय. आणि तुझ्या ह्या घरात येऊन तर मला खूप भारी वाटतंय. तुझं घर खूप छान आहे. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, उगच खोटं नाटं बोलू नको. मला माहिती आहे या घरात आहे ना तुझी खूप गैरसोय होते. तुला या घरात राहणं खूप अवघड आहे. तर शौर्य म्हणतो, नाही ग ऊर्जा, असं काही नाही आहे. उलट या घरात येऊन मला खूप भारी वाटतंय. कारण मी फक्त तुझ्याबरोबर मजा करण्यासाठी किंवा फिरण्या फारण्यासाठी लग्न नाही केलं आहे, तर मला तुझ्याबद्दल एक एक छोटी छोटी गोष्ट जाणून घ्यायची आहे. याच घरात तू लहानची मोठी झाली आहे. मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे की तू या घरात कधी उठतेस, कुठे चहा पितेस, कुठे काम करतेस, कुठून पाणी आणतेस, या घरात तुझा फेवरेट कोपरा कोणता आहे, कुठे काय ठेवतेस, मला हे सगळं तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा मला माहिती आहे की आपण दोघे वेगळ्या परिस्थितीत लग्न केलं आहे, पण आता या परिस्थितीतूनच पुढे आपल्याला जायचं आहे. आणि तुला माहिती आहे का, आता मी सगळं ठरवलं आहे. उद्यापासून मी काय काय करणार. सगळ्यात आधी तर उद्या मी पाणी भरायला जाणार. आणि तू काळजी करू नको बरं का, आता मला प्रॅक्टिस झाली आहे, आता मी खालीसुद्धा पाणी सांडणार नाही. हे ऐकून ऊर्जा हसू लागते. शौर्य म्हणतो, मग त्यानंतर आपण दोघे एकत्र कोर्टात जायचं. मी बाबांची स्कूटर अशी टकाटक साफ करून ठेवणार, त्या स्कूटरवर आपण जाऊया आणि दिवसभर कोर्टात काम केल्यानंतर संध्याकाळी येताना उद्याची भाजी घेऊन येऊ. मग पुरण बनवू आणि भाजी बनवू, किती मजा येईल ना. तर ऊर्जा म्हणते, ओ मिस्टर जहागीरदार, पुरण काय रोज बनवत नाही, फक्त होळीला बनवतात. शौर्य म्हणतो, ठीक आहे, फक्त होळीला बनवूया, परंतु आपण हे सगळं एकत्र केल्यावर किती मजा येईल. ऊर्जा खुदू खुदू हसू लागते आणि म्हणते, शौर्य खरंच किती गोड आहे रे तू, एकदम गोड. शौर्य सिरियस होतो आणि म्हणतो, ऊर्जा मला माहिती आहे, प्रत्येक मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जाणं खूप अवघड असतं, वेदनादायी असतं. पण प्रत्येक मुलीला हे सुख अनुभवायचं सुद्धा असतं की स्वतःच्या हक्काच्या घरात, नवऱ्याच्या घरात जायचं. मी तुला माझ्या बाबांच्या घरी तर नाही नेऊ शकत, पण मी तुला माझ्या स्वतःच्या घरात घेऊन जाणार. मी खूप मेहनत करणार, पैसा कमवणार आणि तुला माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरी घेऊन जाईल. ते फक्त आपलं घर असेल. हे ऐकून ऊर्जा खूप इमोशनल होते आणि शौर्यला म्हणते, शौर्य माझा विश्वासच बसत नाही आहे. एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या मनाचा विचार असा कसा करू शकतो. हे सगळं ऐकून शौर्यलाही आनंद होतो. पूर्वासुद्धा खूप खुश असते आणि ऊर्जाच्या डोळ्यात पाणी येतं. शौर्य तिला म्हणतो, ऊर्जा नको टेन्शन घेऊ, तुझी मनस्थिती काय आहे ना ते मला कळतं आहे. माझ्या बाबांनी
या लग्नाला नाही परवानगी दिली, कारण त्यांना खूप इगो आहे, त्यांचा इगो आडवा आला आहे. आणि मला माहिती आहे आज न उद्या सगळं काही सॉर्ट आऊट होईल, पण तोपर्यंत आपण धमाल मस्ती करायची, एकदम एन्जॉय करायचा, असं रडत नाही बसायचं. ऊर्जा डोळे पुसते. शौर्य तिला म्हणतो, चल हस बरं. ऊर्जा खूप सुंदर स्माईल करते आणि शौर्य तिला म्हणतो, तुला कसं जमतं बरं एवढी गोड स्माईल करायला, खूप छान दिसतेस तू. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो. ऊर्जा म्हणते, शौर्य सोड, मला जायचंय, आई झोपली आहे. पण शौर्य तिला काही सोडत नाही आणि ऊर्जाला म्हणतो, तुला माहिती आहे का, मी तुझ्यापासून आहे ना दूर नाही राहू शकत. एक तू इतकी छान दिसतेस, इतकी गोड हसतीयेस, लग्न झाल्यावर तुझा ग्लोच वेगळा आहे आणि त्यात तू मला दूर ठेवतीये. यापेक्षा मला काळ्या पाण्याची शिक्षा परवडली. मी नाही तुझ्यापासून दूर राहू शकत. ऊर्जा आणखीनच गोड स्माईल करते. शौर्य म्हणतो, पाहिलंच का, आता मला हे सगळं खूप अवघड जातंय बरं का, मी तुझ्यापासून नाही लांब राहू शकत. ऊर्जा ही शौर्यला धक्का देते, उभी राहते. तर शौर्य तिची उशी पकडतो आणि म्हणतो, नाही मिस्टेस बायको, मी नाही जाऊ देणार. पण ऊर्जा ती उशी सोडून देते, शौर्याची उशी घेते आणि बेडवर जाऊन झोपते. त्यावेळी शौर्य खूप खुश होतो, स्माईल करतो. लग्नानंतरची त्याची ही पहिली रात्र खरंच खूप छान असते. आणि दुसरीकडे हर्षवर्धन त्याच्या बेडरूममध्ये असतो. विजया झोपलेली असते. हर्षवर्धन खूप अस्वस्थ असतो, त्याला काही झोप येत नाही. आणि तेवढ्यात हर्षवर्धनच्या समोर त्याचं प्रतिबिंब येऊन उभं राहतं काळ्या कोटमध्ये. आणि हे प्रतिबिंब म्हणतं, काय मग ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला झोप येत नाहीये का? अहो झोपा झोपा, पहा ती विजयासुद्धा झोपली, आता तू सुद्धा झोप. हर्षवर्धन आपल्या प्रतिबिंबाकडे आश्चर्याने पाहतच राहतो आणि हर्षवर्धन चिडून म्हणतो, मला हे लग्न मान्य नाहीये, त्यामुळे मी शांतपणे झोपणार नाही. तर हे प्रतिबिंब हसू लागतं आणि म्हणतो, या घरात तू असा एकुलता एक आहे ज्याला हे लग्न मान्य नाहीये, नाहीतर बाकीच्या सगळ्यांनी मान्य केलंय आणि आता लवकरच सगळे हे सुद्धा मान्य करतील की तुझा शौर्य आता त्या चाळीतच राहणार, त्या घाणीत राहणार. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मी हर्षवर्धन जहागीरदार हे होऊ देणार नाही, मी माझ्या मुलाला त्या चाळीत राहू देणार नाही. तर लगेचच हे प्रतिबिंब पुन्हा हसू लागतं आणि म्हणतो, कितीही आरडाओरडा केला ना तरी काहीच फरक पडणार नाही, कारण विजया जे म्हणाली ते अगदी योग्य आहे. त्या पूर्वाने तुला फसवलंय, तुला गंडवलंय. अरे तुला हे का कळत नाहीये, पूर्वाने कोणत्या विचाराने शौर्य आणि तिच्या मुलीचं लग्न लावून दिलं, कारण त्यांना तुला फसवायचंय. जसं तू त्यांचं आयुष्य बर्बाद केलं तसं त्यांना तुझं आयुष्य बर्बाद करायचंय आणि ते करून राहणारच. हर्षवर्धन चिडून म्हणतो, नाही हे शक्य नाहीये, ती ऊर्जा माझ्यासमोर उभी राहिली ना तर तोंडावर आपटेल. हर्षवर्धनचं प्रतिबिंब म्हणतं, प्रश्न येथे ऊर्जाचा नाहीये, तर तिच्या आईचा आणि तिचा आहे. ऊर्जाला तिच्या आईची फूस आहे आणि तिने पहिल्या राऊंडमध्ये तुला तर हरवलंय. तुला असं वाटत होतं की शौर्य तिच्याशी लग्न करणार नाही, तू त्याच्यासमोर एवढी मोठी अट ठेवली की तुझा आणि माझा संबंध नाही, तरीसुद्धा शौर्याने ऊर्जाशी लग्न केलंच ना. आता हळूहळू ऊर्जा तुला कसं चेकमेट करते ना ते तू पाहतच राहा. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, नाही मी हे होऊ देणार नाही. तर त्याचं प्रतिबिंब म्हणतं, आता काय होऊ देणार नाही, आता सगळं घडून गेलंय. तुझा मुलगा त्या घाणेरड्या चाळीत राहतोय आणि आता तो तेथेच राहणार आणि तू येथे त्याची वाट पाहत बस. मी तर म्हणतो तू विसरून जा की तुला दुसरा मुलगा सुद्धा आहे, शौर्य नावाचा मुलगा आहे, असं तो विसरून जा, फक्त आदित्यवरच भागून घे. हर्षवर्धन ओरडून म्हणतो, नाही असं कसं विसरून जाऊ, माझ्या पोटचा मुलगा आहे तो, मी त्याला नाही गमावू शकत. तर हे प्रतिबिंब म्हणतं, गमवावं लागेल, विसरावं लागेल, कारण जोपर्यंत तू ऊर्जाला सून म्हणून स्वीकारत नाही, या घरात घेऊन येत नाही, तोपर्यंत शौर्य या घरात परत येणार नाही, एवढं लक्षात ठेव. हर्षवर्धन चिडून म्हणतो, हे शक्य नाहीये, मी त्या ऊर्जाला कधीच स्वीकारणार नाही आणि माझ्या शौर्याला सुद्धा घरात घेऊन येणार. आणि हे प्रतिबिंब जोर जोरात हसू लागतं, तुला हे शक्य होणार नाहीये, हा 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 हा, तुला हे जमणार नाहीये, हा 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 हा. हर्षवर्धन त्याच्यावर खूप ओरडतो आणि म्हणतो, या हर्षवर्धनला कोणीच हरू शकत नाही, आणि तो एक फ्लॉवर पॉट या प्रतिबिंबावर फेकून मारतो. पण हे प्रतिबिंब गायब होतं आणि या आवाजाने विजया झोपेतून जागी होते. विजया खूप घाबरते. हर्षवर्धन जवळ येते आणि विचारते, अहो काय झालं, तुम्ही एवढे का चिडला आहात, काय आरडाओरडा करताय? हर्षवर्धन चिडून म्हणतो, नाही विजया, मी त्या ऊर्जा शिंदेकडून पराभव नाही स्वीकारू शकत, ती मला नाही हरू शकत. विजया विचारते, काय झाले तुम्हाला? तर हर्षवर्धन म्हणतो, विजया मी एक गोष्ट ठरवली आहे, त्यात तू माझी साथ देशील का? विजया सांगते, हो हो नक्की देईल, मी तुमची साथ नक्की देईल, सांगा ना काय करायचं आहे.
तर हर्षवर्धन म्हणतो, सांगतो, सगळं सांगतो, पण मला तुझी साथ हवी आहे. आता मी माझ्या मुलाला घरी घेऊन येणारच. म्हणजे हर्षवर्धनने काहीतरी प्लॅन बनवला आहे. आता या हर्षवर्धनचा नेमका प्लॅन आहे तरी काय, आणि त्याला यात विजयाची काय साथ हवी आहे हे पाहायला मजा येणार आहे. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. ऊर्जा तिच्या घराचा दरवाजा उघडते तर सूर्यनारायणाचं दर्शन तिला होतं. तिच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं पडतात आणि ऊर्जा खूप सुंदर दिसत असते. तिने केस धुतलेले असतात आणि एकूणच तिचा हा लूक खूप छान असतो. ती सूर्यदेवतेला नमस्कार करते आणि मागे वळून पाहते तर अजून शौर्य झोपलेलाच असतो. ऊर्जा दरवाजातून बाजूला होते तर शौर्याच्या तोंडावर ऊन येतं, त्यामुळे शौर्याला जाग येत असते. ऊर्जा हे पाहते आणि ऊर्जा ही शौर्य आणि सूर्यदेवतेच्या मध्ये उभी राहते, त्यामुळे शौर्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा सावली येते आणि मग शौर्य हा निवांत झोपतो. बॅकग्राऊंडमध्ये बेधुंद मी हे अतिशय सुंदर मराठी गाणं सुरू असतं. या सीनमध्ये एकही डायलॉग नाही आहे, फक्त ऊर्जा आणि शौर्य या दोघांचे क्यूट एक्सप्रेशन्स आहेत, त्यांचा रोमांस आहे. ऊर्जाला हे दिसतं की मी मध्ये आल्यामुळे शौर्य निवांत झोपलाय आणि त्याला छळण्यासाठी ऊर्जा ही पुन्हा एकदा बाजूला जाते. त्यामुळे सूर्यकिरण हे शौर्याच्या तोंडावर पडतात आणि शौर्याची झोप मोड होत असते. हे सगळं पाहून ऊर्जाला खूप आनंद होतो. त्याला छेडण्यात ऊर्जाला मजा येत असते. ऊर्जा मग ही शौर्याच्या जवळजवळ येत असते, त्यामुळे शौर्याच्या चेहऱ्यावर सावली येते आणि शौर्य हा निवांत झोपतो. ऊर्जा ही शौर्याच्या जवळ येऊन बसते आणि शौर्याच्या चेहऱ्यावर आपला हात ठेवते, ज्यामुळे शौर्याच्या चेहऱ्यावर ऊन येत नाही. ऊर्जा शौर्याकडे प्रेमाने पाहत असते. शौर्य मात्र झोपलेला असतो आणि त्याला काहीच माहीत नसतं. आणि हा सीन खरंच खूप भारी आहे फ्रेंड्स. एकतर ते रोमॅन्टिक गाणं आणि त्यात ऊर्जाचं सुंदर दिसणं. शौर्य हा खूप क्यूट दिसतोय झोपेतसुद्धा, त्यामुळे हा सीन तुम्हालासुद्धा खूप आवडेल. ऊर्जा आपला हात बाजूला काढून घेते. शौर्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ऊन येतं. शौर्य झोपेत किती क्यूट दिसतोय हे पाहून ऊर्जासुद्धा खूप खुश होते. त्याच्याकडे एकटक पाहतच राहते आणि तेवढ्यात दळवी काकू ए पूर्वा असा जोरात आवाज करत घरात शिरते आणि त्यांच्या या आवाजाने शौर्य खडबडून जागा होतो आणि म्हणतो, हाय काय झालं काय झालं. तर दळवी काकू म्हणते, काय झालं नाही, मी आली आहे. आणि तू अजून झोपलाय का रे, आज सत्यनारायणची पूजा आहे, चला आवरा लवकर. असं म्हणून दळवी काकू आतमध्ये निघून जाते. शौर्य म्हणतो, अरे बापरे, तुमच्या घरात सकाळी सकाळी असं उठवतात का. ऊर्जा हसू लागते, शौर्यजवळ बसते आणि म्हणते, मिस्टर नवरा, आज आपल्या लग्नानंतरचा पहिला दिवस आहे. शौर्य ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो. दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, मिसेस बायको, आणि तो ऊर्जाच्या खूप जवळ येणार. इतक्यात ऊर्जा ही त्याच्यापासून दूर जाऊ लागते तर शौर्य तिच्या केसांचा टॉवेल ओढतो, पण ऊर्जा तोपर्यंत पळून गेलेली असते. शौर्याला वाटतं, अरे यार गेला चान्स, आणि शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो नाराज होऊन. पण ऊर्जा तोपर्यंत निघून जाते. आणि मग थोड्याच वेळात शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नानंतरची पहिल्या सत्यनारायणच्या पूजेची सगळी तयारी झालेली असते. घरात सगळेजण चांगलीच मजामस्ती करत असतात. धावपळ सुरू असते. तेवढ्यात ऊर्जा ही सुंदर साडी नेसून तयार होऊन तेथे येते. दळवी काकू म्हणते, खरंच आपली ऊर्जा किती छान दिसतीये. लग्नानंतर मुलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. सगळेजण ऊर्जाची चेष्टा मस्करी करत असतात. तेवढ्यात शौर्यसुद्धा तेथे येतो. शौर्यसुद्धा खूप छान दिसत असतो. दळवी काकू म्हणते, आला शौर्य, पहा दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसतोय. दोघे अगदी एकमेकांना साजेसे आहेत. तेवढ्यात काही चाळीतल्या बायका आनंदात विरजण घालतात आणि म्हणतात, पण दळवी काकू, लग्नानंतरचा सत्यनारायण हा तर मुलीच्या सासरी असतो ना, मग तो येथे कसा. तर दुसरी बाई म्हणते, आता पूर्वाचा जावई त्या घरी राहायला आलाय, मग सत्यनारायण येथेच होणार ना. शौर्य, पूर्वा, ऊर्जा यांना वाईट वाटतं आणि दळवी काकू त्यांना ठणकावून सांगते, आता सत्यनारायण सत्यनारायण असतो, तो मुलीच्या घरी हो वा मुलाच्या घरी हो, काही फरक पडत नाही, त्यामुळे गप्प बसा. चला सत्यनारायणला सुरुवात करूया. आता गुरुजी येतच असतील. पण त्याच वेळेस हर्षवर्धन तेथे पोहोचतो आणि म्हणतो, थांबा. हर्षवर्धनला पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. पूर्वा, ऊर्जा सगळेजण खूप घाबरतात. शौर्य हर्षवर्धनकडे एकटक पाहतच राहतो. हर्षवर्धन बूट बाहेर काढतो आणि शौर्यजवळ येतो आणि म्हणतो, हे सत्यनारायण होणार नाहीये, सत्यनारायणची पूजा होणार नाहीये. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. हर्षवर्धन आणि शौर्य एकमेकांकडे पाहत राहतात. ऊर्जा आणि पूर्वाला कळतच नाही की आता हर्षवर्धन काय करणार आहे आणि तो असा का बोलतोय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. हर्षवर्धन हा ऊर्जाच्या घरी आलाय. आता तो काय करतो हे पाहायला मजा येईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू हर्षवर्धन हा शौर्यला म्हणेल, शौर्य मला माहिती आहे रोजचं तेच तेच आयुष्य जगून तू कंटाळला होता, म्हणून आयुष्यात काहीतरी थ्रिल हवंय, म्हणून तू या ऊर्जावर प्रेम केलं, मग तिच्याशी लग्न केलं. पण आता झालं ना सगळं, चल तिचा विचार सोड आणि चल आपल्या घरी. हे सगळं ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटेल. ऊर्जा रडत असेल. शौर्य चिडणार आणि म्हणेल, डॅड तुम्ही फक्त माझे डॅड आहात ना, म्हणून हे सगळं मी शांतपणे ऐकून घेतोय, नाहीतर ऐकून घेतलं नसतं. एक लक्षात ठेवा, माझं ऊर्जावर खूप प्रेम आहे, मी तिच्याशी लग्न केलं आहे. आणि जर तुमची अशी इच्छा असेल की मी तुमच्या घरी यावं, तर तुम्ही ऊर्जाला सून म्हणून स्वीकार करा आणि मगच मी तुमच्या घरी येईल, तेही ऊर्जा सोबत. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्का बसणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.